सुरुवातीला एक मोठी बातमी। पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून त्याखाली अडकलेल्या 8 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या 42 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे। जसजसा वेळ जातोय तसतसे अडकलेल्या कुटुंबियांची चिंता वाढते। काल रात्रभर देखील अनेक नातेवाईक घटनास्थळी आपली व्यक्ती परत येईल या आशेने वाट पाहताना दिसले। या सगळ्या नातेवाईकांसोबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला। मात्र अडकलेल्या व्यक्तींसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याची बाब बचाव कार्य दलाकडून कालच स्पष्ट करण्यात आली होती। त्यामुळे अडकलेले सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडतील का याबाबत चिंता व्यक्त केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माझे सहकारी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, दुर्घटना होऊन 42 तास उलटलेले आहेत, अजूनही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आता नेमकं काय तिथे सुरू आहे, काय परिस्थिती आहे? खरं तर या सगळ्या घटनेला आता 42 तास झालेले आहेत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे। ज्यावेळेस ही इमारत कोसळली होती त्यावेळेस एकूण 23 कामगार या इमारतीच्या मलब्याखाली अडकले होते। त्यापैकी 5 जे आहे ते आधीच बाहेर पडलेले आणि 9 जे कामगार आहेत ते बचाव दलाने बाहेर काढले होते, सुखरूप बाहेर काढले होते। मात्र आत्ताही आपण बघतोय की कचऱ्याचा हा ढिगाराच एवढा मोठा आहे जो त्या सगळ्या इमारतीवर कोसळला होता। जोपर्यंत हा संपूर्ण ढिगारा रिकामा केला जात नाही, बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत जे अडकलेले 8 कामगार आहेत त्यांना बाहेर काढता येणार नाही। खरं तर 42 तास झाले, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे आणि त्यांना सुखरूप कसं बाहेर काढता येईल यासाठी म्हणून एनडीआरएफचं एक पथक आता इकडे तैनात दिसते। खरं तर मागच्या 2 दिवसात जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस लष्कराची तुकडी देखील इथे तैनात होती। इथे जे नातेवाईक आहेत, आता ज्या कामगार एकूण 8 कामगार अडकलेले आहेत त्या कामगारांचे नातेवाईक हतबलतेनं रात्रभरापासून या ठिकाणी वाट पाहत आहेत की आपला व्यक्ती परत येईल। मात्र त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही आहे आणि त्यामुळं त्यांचा संतापसुद्धा अनावर होताना बघतोय आपण। यांच्याकडे आता कुठलीही यंत्रणा अधिकची का मागवली गेली नाही किंवा रात्रभर जे काम बंद होतं काही वेळासाठी त्याचे नेमकं कारण काय होते याबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाही। हे काम अधिक वेगानं व्हावं असं या सगळ्या नातेवाईकांना वाटतंय। मात्र आपण बघतोय की कचऱ्याचा हा सगळा ढिगाराच एवढा मोठा आहे की ज्यामध्ये काम करणं अवघड जातं आहे आणि त्याच कारणानं खरं तर या सगळ्या बचाव कार्याला जे आहे तो वेळ लागतोय। सगळी जी नातेवाईक आहेत ती अतिशय दुःखात आणि हतबल पद्धतीनं हे सगळं बघतायत। खरं तर प्रशासन जे आहे 42 तासानंतरही या सगळ्या घटनेसंदर्भात कुणालाही जबाबदार धरत नाही आहे। जबाबदारी कुणावरही निश्चित केली जात नाही, त्यामुळे कुणाला पाठीशी घातलं जात आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे या घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला दुर्दैवाने, भावेशवाणी असं त्यांचं नाव समजतंय आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर कुठलीही मदत किंवा काहीही शासनाकडनं महानगरपालिका प्रशासनाकडनं कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। त्यामुळं या सगळ्या घटनेकडे नक्कीच प्रशासन गांभीर्यानं बघते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण बघतोय, पुन्हा एकदा मी दाखवतो की हीच ती इमारत आहे ज्यामध्ये 8 मजूर जे आहेत, कामगार आहेत ते अजूनही अडकलेले आहेत। ठीक आहे गोविंद, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये एका इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। एनडीआरएफ आणि लष्कर आणि अग्निशमन दलाकडून अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान हा डोंगर कोसळला कसा, या दुर्घटनेला जबाबदार नेमकं कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्यावरून आता राजकारणाला सुरुवात झालेली आहे। पाहूया। चैलेंजेस पूरा जो एक तो ये जो मलबा है सेकेंडरी कोलैप्स का भी चैलेंज है, क्योंकि जरा सा वाइब्रेशन होगा बीम्स दोबारा कोलैप्स हो सकता है तो हमारे रेस्क्यूअर भी उसमें फंस सकते हैं। लाईव्ह डिटेक्टरचा यूज होतो आहे आता। अजूनपर्यंत तरी तसं काय लाईव्ह ऑब्जेक्ट आमच्यापर्यंत आता सापडलेलं नाही आम्हाला। जेवढे लाईव्ह होते त्या सगळ्यांना आम्ही एकदम सुरक्षित बाहेर काढले। कचऱ्याच्या ढिगामध्ये नव्हती ती, कचऱ्याच्या त्या ढिगापासून जवळजवळ 30 मीटरवरती सेफ अंतरावरती बिल्डिंग। मग कसं बिल्डिंगच्या स्ट्रक्चर बद्दल काहीच प्रॉब्लेम नाही। आता प्रशासनच सांगतं की 30 मीटरचा डोंगर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि ड्रॉप्समध्ये असं म्हटलं की 20 मीटरच्या वरती डोंगर गेला नाही पाहिजे। ह्याच्यावरनं स्पष्ट होतं की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट हे पूर्णतः चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करत होतं। आता जी रेस्क्यू टीम काम करते, जी 8 लोक अडकलेले आहेत ते सुखरूप सगळे
बरे वापस यावं, बाहेर यावं हीच माझी अपेक्षा आहे. 8 जुलै बुधवार दुपारी 1:45 वाजताच्या सुमारास मोशी कचरा डेपोमध्ये एकच हाहाकार उडाला. कारण कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याचा एक महाकाय डोंगर थेट शेजारील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता. ढिगारा थेट इमारतीवर आदळल्यानं ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि आतमध्ये काम करणारे कर्मचारी या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. फायर ब्रिगेड, NDRF, लष्कर यांच्या संयुक्त पथकानं युद्धपातळीवर रात्रभर बचाव कार्य सुरू ठेवलं आणि 9 कर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यांपैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एकाला पाय कापून त्याला बाहेर काढण्यात आलं. अंदर के हालात, पूरी बिल्डिंग कोलैप्स हो रखी है, पूरे मलबे से दबी हुई है एंड बॉडीज हमने ट्रेस करी हैं, 3 के करीब कर ली, जिसमें से एक निकाली है. एक को और थोड़ा टाइम लगेगा क्योंकि जो मलबा है हम मैनुअली निकालेंगे. अगर हम मशीन लगा के निकालेंगे वाइब्रेशन हो जाएगा जिससे कि फर्दर कोलैप्स हो सकते हैं बीम्स ऑन वो. बाकी जो लोग हैं उनकी क्या कंडीशन है? कुछ कॉन्टैक्ट एस्टैब्लिश है? सबसे कॉन्टैक्ट तो नहीं स्टैब्लिश हो पा रहा है. पहले ही मैंने बताया ये कल से ऑपरेशन चल रहा है, तो 4 लोग तो पहले ही निकल गए थे, 9 को हमने सेफली निकाला है. अभी मतलब 7 या 8 का फिगर चल रहा है. इमारत कोसळली तेव्हाच त्यातील 5 जणांनी आपला जीव वाचवत बाहेर धाव घेतली होती. 9 जणांना बाहेर काढण्यात आलं. ढिगाऱ्याखाली आणखी 8 जण आत अडकले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याचं सांगण्यात येतंय. आमच्याकडे जी लिस्ट आली होती त्याच्यामध्ये 16 लोकांची लिस्ट होती आणि एका इसमाबद्दल आम्हाला तोंडी सांगितलेलं होतं की तो बाहेरच्या बाजूला आहे. तर 16 मधले आम्ही 9 लोक रेस्क्यू करून बाहेर काढलेले आहेत आणि आम्ही येण्यापूर्वी 3 ते 5 लोक जे आहेत ते बाहेर गेल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. रात्री 2 वाजता आपण लाईव्ह डिटेक्टर सगळे ऍक्टिव्हेट करून त्या ठिकाणी त्यांचे मोशन सेन्सर लावून त्यांचे हार्टबीट्स काही रिसिव्ह होतात का, त्यांचा साऊंड रिसिव्ह होतोय का या दृष्टीने प्रयत्न केले. ते प्रयत्नांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून जरी आपण तो प्रयत्न केला तरी त्याला काही सपोर्ट मिळालेला नाहीये. मॅन्युअल मोडमध्ये आपण सर्वांना आवाज देतोय, त्यांचा आवाज घेण्याचा प्रयत्न करतोय. माझा सख्खा भाऊ आहे लहान महेश कुंभार, त्याचा जॉब प्रोफाईल म्हणजे तो HR असिस्टंट आहे इथं. मागच्या 1 वर्षापासून जवळपास एप्रिल महिन्यापासून तो कार्यरत आहे इथं अँटोनी लारा कंपनीचं. मागच्या महिन्यातच 22 तारखेला त्याचं लग्न केलं आम्ही. नेमकंच लग्न झालं होतं त्याचं. दरम्यान ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याचं सांगत आयुक्तांनी या प्रकरणावरून हात झटकण्याचा प्रयत्न केलाय. तर या प्रकरणी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे. बिल्डिंगच्या स्ट्रक्चर बद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. बिल्डिंगचं स्ट्रक्चर व्यवस्थित होतं. बिल्डिंग 2 वर्षापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं होतं. परंतु ज्या पद्धतीने हा एवढा मोठा कचऱ्याचा ढीग पडला त्याच्यामुळे ती बिल्डिंग कोसळली. सर, कचरा प्रकल्पात खाली ऑब्विसली पाया लागत नाही, कचराच असणार आहे. तिथे बिल्डिंग बांधायला परमिशन मिळालीच हा प्रश्न आहे. खाली कचरा नव्हता. बिल्डिंगचं व्यवस्थित प्लॅनिंग करून बिल्डिंगचं फाउंडेशन वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. प्लॅनिंग असतं तर हा दुर्घटना झाली नसती. सगळ्यात नैसर्गिक आपत्ती आहे. मी कालच माननीय मुख्यमंत्री यांना एक पत्र मेल केलेलं आहे की या घटनेची जबाबदारी जे पर्यावरण विभागाचे मुख्य आहेत संजय कुलकर्णी यांच्यावर निश्चित करण्यात यावी. त्याचबरोबर हा जो मोशी कचरा डेपो ज्यांना दिला आहे जबाबदारी म्हणून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत योगेश अल्लाट, त्यांच्या बाबतीत शासनाकडे ऑलरेडी तक्रारी आहेत की त्यांची डिग्री बोगस आहे. त्यामुळे ज्यांची डिग्रीज बोगस असेल त्यांना ह्याच्यातलं ज्ञान असणं फार अवघड वाटते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेस्ट टू एनर्जी मॅनेजमेंटचा एक नियम आहे की 20 मीटरच्या वरती कुठलाही डोंगराची उंची जाऊ नये या कचऱ्याच्या ढिगाची. पण आता प्रत्यक्षदर्शनी सगळ्यांनी सांगितलं की ही 30 मीटरच्या वरती उंची होती. म्हणजे हिथं यांनी पहिला नियमाचा भंग केलाय. मग तो नियमाचा भंग झाला म्हटल्यानंतर जबाबदारी निश्चित होते. मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून विधानसभेतही खडाजंगी झाली आहे. हे काम अध्यक्ष महोदय PCMCने अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि BVG सोबत करार केलाय. माहितीच्या अधिकरणानुसार हे BOT तत्वावर सुरू आहे अध्यक्ष महोदय. आणि काल 30 मीटर अंतरावर असलेली शासकीय इमारत यावर हा पूर्ण घनकचराचा ढीग होता तो पडला. खरं तर ही घटना घडण्यामागे या एजन्सीचं काम आहे. हे सर्व बोगस काम आहे अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे. जवळपास 82 सालापासून म्हणजे 47 वर्ष झाले हा कचरा डेपो त्या ठिकाणी होता
आणि इतका मोठा डोंगर झाला होता आणि पाऊस एका दिवसामध्ये 1.5 दिवसामध्ये जवळपास 635 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला 1.5 दिवसामध्ये. आणि त्यामुळे तो ढिगारा पूर्ण खाली ताकदीने आला आणि आत्ताच 12 महिन्यापूर्वी बांधलेली बिल्डिंग होती, मोठी इमारत होती, ती डायरेक्ट त्याच्या इतक्या फोर्सने आली. जसं लँडस्लायडिंग होतं तसं तो कचरा पूर्ण खाली आला आणि ती इमारत अशी होती तर ती अशी होऊन गेली, म्हणजे पूर्ण दाबली गेली. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत कारवाईची मागणी केली आहे. ही इमारत दुर्घटना नेमकी कशी झाली याचं उत्तर समोर येत नाहीये. आता या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई होणार की नाही याबाबत स्पष्टता नाहीये. कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगत इमारतींचं बांधकाम कोणत्या निकषांवर केलं याचं उत्तर कोणीही देत नाहीये. या घटनेला नेमका जबाबदार कोण, आता असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.